नमस्कार. मी सचिन कुल. मी सध्या इथेच इंडस्ट्रीमध्ये माझी स्वतःची इंडस्ट्री आहे आणि ती मी कशी उभी केली किंवा कशी उभी राहिली ते छोटीशी एक हिस्ट्री तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. बेसिकली मी आहे BEIT, म्हणजे माझं जी डिग्री झाली आहे ती सॉफ्टवेअर्समध्ये झालेली आहे. पण मी सध्या काम जे करतोय ते इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये. सध्याची परिस्थिती बघता सगळे मेकॅनिकल इंजिनियर होऊन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊन सॉफ्टवेअर्समध्ये काम करतात. पण मी सॉफ्टवेअर्समध्ये डिग्री घेऊन इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करतोय सध्या. तर ह्याची सुरुवात बेसिकली 18 वर्षापूर्वी झाली होती. त्याच्यामध्ये मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझं प्रोग्रामिंग चालायचं आणि तिथे काही इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असतात, तुम्हाला माहिती असतील. तर त्या काळी रोबोटिक्सची कॉम्पिटिशन चालू झाली होती आणि मला थोडंसं लहानपणापासून इलेक्ट्रिकलचं नॉलेज असल्यामुळे त्या काइंड ऑफ कॉम्पिटिशन्समध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. पण जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो तिथे एवढी कॉम्पिटिशन होती की तिथे आपण उभं राहू की नाही हा पहिला जो आपला एक कॉन्फिडन्स लूज होतो तो माझाही झाला होता. म्हणून मी तिथनं बॅकआउट झालो. म्हटलं इथे काय आपलं चालणार नाही. पण म्हटलं असं चालणार नाही असं करून कसं जाईल, कॉम्पिटिशनमध्ये तर उभं राहिलं पाहिजे. मग पुन्हा जेव्हा पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन आली तेव्हा मी आधीच प्रिपेअर्ड होतो. मग तिथे सामान त्याला लागणार कुठे भेटतं हे सगळं शोधाशोध चालू केली. आणि त्या काळी गुगल वगैरे एवढं प्रचलित नव्हतं की सगळी गुगलवरती माहिती भेटेल. पण मग जिथे कॉम्पिटिशनमध्ये जायचं आणि अक्षरशः निर्लज्जासारखे त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही हे चाक कुठून आणलंय, ह्याचे स्क्रू कुठे मिळतात, अशा पद्धतीने माहिती गोळा करून मी मार्केटमध्ये गेलो आणि मटेरियल सगळं गोळा केलं. आणि मग तेव्हा मी पहिले इलेक्ट्रिकल व्हेकल होतं साधं रिमोट कंट्रोल, ते कॉम्पिटिशनमध्ये उतरवायचं होतं. तर ते मी उतरवलं, सगळं पार्टिसिपेट केलं. पण ते फर्स्ट राऊंडमध्ये डिस्क्वालिफाय झालं कारण ते तेवढं परफेक्ट नव्हतं. मग हे सगळं चाललं होतं. माझ्याशी 3 अटेम्प्ट झाले, 4 अटेम्प्ट झाले वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, पण ते तेवढं सक्सेसफुल होत नव्हतं. म्हटलं याच्यात काही अर्थ नाही, सगळेजण हेच करतायत आणि आपण सॉफ्टवेअरमध्ये आहोत तर त्याचा कुठेच उपयोग होत नाहीये इथे. म्हणून मग पनवेलला पिल्लाई कॉलेजला मी एक कॉम्पिटिशन बघितली. त्याच्यामध्ये एक रोबोटिक कॉम्पिटिशन होती. तर त्यामध्ये पार्टिसिपेंट फक्त 3च होते. म्हटलं इथे फार कमी पार्टिसिपेंट आहेत, ह्याचं कारण काय. म्हणून मी तिथे जाऊन चेक केलं तर ते रोबोट्स होते, पण ते होते ऑटोनॉमस रोबोट्स. ऑटोनॉमस म्हणजे काय, म्हणजे स्वतःचे स्वतः काम करतं किंवा स्वतःचे स्वतः चालतात. म्हणजे रोबोट म्हणजे गाडी असायची, त्यांना एक पाथ दिलेला असेल, त्यांनी तो पाथ फॉलो करायचा. ते पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड होते आणि त्याच्यामध्ये सगळे कंट्रोल चिप्स होते, ते त्याचे चालायचे. तर ते मला पहिल्यांदा नवीन होतं की नक्की भानगड काय. आणि कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेंट 3 आणि प्राइजेस होते 5. म्हणजे कोणीही शेवट जरी आलं तेव्हा प्राइजेस भेटणार होतं. आणि मला तेव्हापासून थोडीशी आवड होती की आपण स्वतः काहीतरी करायचं, सामान खरेदी करायचं. आणि जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा आपल्याला काय तेव्हा एवढे पैसे नसतात. म्हणून पैसे जनरेट करायचं हे एक चांगलं साधन आहे कॉम्पिटिशन्सला अटेंड करणं. म्हणून मी त्याच्यात भाग घ्यायचं ठरवलं. पण मी त्यांना विचारलं की नक्की भानगड काय. तेव्हा पहिल्यांदा मला फक्त तिथे फक्त एक शब्द कळला की याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर वापरतात. तेव्हा मला काय माहित नव्हतं मायक्रो कंट्रोलर काय असतं, इलेक्ट्रॉनिक्स काय असतं. मी रिटर्न आलो. नंतर थोडी शोधाशोध केली. जे कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काम करणारे होते, शिकणारे होते, त्यांना विचारलं मायक्रो कंट्रोलर काय भानगड आहे. त्याला माहित नाही, आम्हाला फक्त मायक्रो कंट्रोलरचं एक चॅप्टर आहे पुस्तकामध्ये. मग मी त्यांचं बुक घेतलं तर त्यातनं मला काही कळलं नाही. मग एक दुसऱ्या कॉलेजमधला सिनियर होता जो छोटे छोटे वर्कशॉप घ्यायचा मायक्रो कंट्रोलर शिकवण्याबाबतीत. म्हणून ते बोलले की तो एक अटेंड कर म्हणून. मग मी तिथे गेलो तर त्यांनी मला फक्त एक इलेक्ट्रॉनिक्सचं सर्किट दिलं ज्यात मायक्रो कंट्रोलर होता आणि त्यांनी त्याची बेसिक माहिती सांगितली की ह्याच्यात असं असं असतं. म्हटलं मग ह्याला ऑपरेट कसं करायचं. ते बोलले त्यासाठी प्रोग्रामिंग लागतं, तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे. म्हटलं हे कुठेतरी आता मला रिलेट व्हायला लागलेलं आहे की मी सॉफ्टवेअरमधला स्वतः आहे आणि ह्याच्यात सॉफ्टवेअर पण लागतंय आणि आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स हे काइंड ऑफ मनी जनरेशन आहे कारण तिथे कॉम्पिटिशन कमी आहे. हे दोन्ही रिलेट होत होतं. मग म्हटलं आपण ह्याच्यामध्ये शिरूयात. तेव्हा मला टर्म्स वगैरे काही माहीत नव्हते. मग मी तिथे काम चालू केलं की हे भानगड काय. ते सर्किट घेतले, जसे जसे कॉपी केले. त्यावेळी मला त्यात हार्डवेअर काहीच कळत नव्हतं, सॉफ्टवेअर मला कळत होतं. त्यात C प्रोग्रामिंगच करायचं होतं आणि C वरती माझा भयंकर कमांड होता. तर ते बोलले की तुम्हाला असं असं करायचंय, प्रोग्रामिंग नाही केलं की हे असं असं होतं. मग मी त्यात माझे R&D चालू केले की प्रोग्राममध्ये एक सेंटेन्स चेंज केलं की ह्याच्यात काय फरक पडतोय, परत दुसरं काय लॉजिक टाकलं की ह्याच्यात काय फरक पडतोय. मग तिथून मला समजायला लागलं की हे दोघं जण एकमेकांना काम करतात. मग तिथून पुढची कॉम्पिटिशन आली होती आमच्या कॉलेजमध्ये, ॲडव्हर्टाईज होती. IIT मध्ये मायक्रो माऊस म्हणून एक कॉम्पिटिशन असते. त्याच्यामध्ये पझल सॉल्विंग असतं, ते पण स्वतः रोबोटनेच करायचं असतं.
म्हटलं आपण ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू, त्यामध्ये हे सगळं लागतं. तर तेव्हा मी त्यासाठी प्रिपरेशन चालू केलं. साधारणतः 1-1.5 महिना काम करत होतो. पण त्यानंतर लक्षात असं आलं की मी जो मायक्रो कंट्रोलवरती काम करतोय त्याची कोडसाठी मेमरीज पुरत नाहीये, तो चालतच नाहीये त्याच्यामध्ये. मग मी तो विचार सोडून दिला. म्हटलं ह्याच्यावरती पण अजून काहीतरी ऑप्शन असू शकतात. मग मी तिथे शोधाशोध चालू केली. तिथे मग मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिरायला लागलो ऍक्च्युअल, की इलेक्ट्रॉनिक्स काम काय करतं, त्याचा व्याप किती आहे. मग तिथून पुढे मी सॉफ्टवेअर सोडून इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त शिरत गेलो. मग तिथे मला माहिती कळली की ह्या सगळ्या फील्डला एम्बेडेड सिस्टीम्स म्हणतात, जिथे इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर एकसाथ काम करतं. मग तिथे शोध करत असताना मी बऱ्याच वेगवेगळ्या मायक्रो कंट्रोलवरती एक्सपोज होत गेलो. आणि जेवढं स्वतः शोधत गेलो तेवढं माहिती त्यातली भीती कमी होत गेली आणि एक्सपर्टशी वाढत गेली. मग ते सगळं चाललेलं असताना माझे असे उद्योग चालायचे. मग आता इलेक्ट्रॉनिक्स ही त्या काळामध्ये नवीन असल्यामुळे, माझं बॅकग्राऊंड आहे, माझे वडील बँकेत आहेत, माझ्या घरी टेक्निकल बॅकग्राऊंड असं काही नव्हतं. मग या सगळ्यासाठी लागणारं जे सामान होतं R&D साठी ते आणायचं कुठून. मग त्यासाठी पैसे लागणार होते. मग त्यासाठी मी चालू केलं, मी सॉफ्टवेअरमध्ये असल्यामुळे, कम्प्युटर्समध्ये असल्यामुळे मी कम्प्युटर सर्व्हिस चालू केली. कम्प्युटर असेंबल करून देणे, कोणाचे विंडोज गेले असतील सॉफ्टवेअर टाकून देणे. मग त्यातनं जे पैसे भेटतील ते मग लॅमिनेटरला जायचं, मटेरियल घेऊन यायचं, सर्किट स्वतःच्या हाताने बनवायचे आणि ट्राय करायचे. हे 1-1.5 वर्ष चाललं. मग तोपर्यंत मला बऱ्यापैकी त्यात हात जमत चालला होता. मग त्यात छोटे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट बनवणे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस बनवणे असं चाललं होतं. तर तिथे त्या काळामध्ये अंबरनाथमध्ये एक सायन्स एक्झिबिशन होतं आणि तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पार्टिसिपेशन करायचं असतं. तर तिथे एक ओपन ग्रुप होता, त्याच्यामध्ये जे कॉलेजेसमध्ये वगैरे नाही आहेत किंवा एक 18 वर्षावरती आहेत त्यांनी पार्टिसिपेट करायचं असतं. पण तिथे एंट्रीजच नव्हत्या. म्हणून एक चक्रदेव सर होते, त्यांनी मला फोन केला. चक्रदेव सर हे CHM कॉलेजमध्ये प्रोफेसर होते आणि ते सगळीकडे सायन्सचा प्रसार व्हावा म्हणून लाईव्ह एक्सपेरिमेंट्स प्रेझेंट करतात. तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी जवळजवळ 2 वर्ष होतो, की त्यांचे प्रयोग बघायला जायचो आणि ॲज अ व्हॉलेंटियर त्यांना मदत करायचो. तर त्यांनी मला रात्री 10 वाजता फोन केला. मराठी विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष अंबरनाथमध्ये, ते अजूनही कार्यरत आहेत. ते भगिनी मंडळ शाळेमध्ये दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 लाईव्ह सायन्सचे एक्सपेरिमेंट दाखवतात आणि ते अजूनही करतायत तिथे. 30 वर्ष झालेत ते या फील्डमध्ये आहेत. तर त्यांनी मला रात्री फोन केला 10 वाजता की या गटामध्ये तुझं काहीतरी ठेवावं लागेल. म्हटलं काय ठेवणार, मी तर सायन्सचे काय एक्सपेरिमेंट दाखवू शकत नाही. ते बोलले तुझा जो रोबोट आहे ना तो तिथे दाखव. म्हटलं ठीक आहे. पण मी माझे एक्सपेरिमेंट चालत असायचे म्हणून मी त्याला पूर्ण डिस्मेंटल करून ठेवलेला होता. म्हटलं आता मी पूर्ण रात्रभर जागून पहाटे 5 वाजेपर्यंत त्याला असेंबल करून रेडी केला आणि दुसऱ्या दिवशी एक्झिबिशन मध्ये उभं राहिलो. तर तिथे सगळं दाखवलं आणि तिथे सगळी लहान लहान मुलंच होती माझ्या आजूबाजूला, बाकी कोणी नव्हतं. तर त्यांना ती एवढी गोष्ट आवडली की तिथे ऑटोमॅटिक त्याची पब्लिसिटी व्हायला लागली की तिथे काहीतरी वेगळं आहे, म्हणून तिथे थोडी गर्दी वाढत होती. तर ते सगळं चालू असताना तिथे आता एक्झिबिशन म्हटल्यावरती परीक्षक असतात, त्यांचं मार्किंग असतं, ग्रेडिंग असतं. तर तो राऊंड मला त्यावेळेस नवीन होता. तर ते चालू झाल्यानंतर मग सगळं मार्किंग वगैरे झालं. मग तिथे मला आनंद सर भेटले होते. तर ते तिथे परीक्षक म्हणून आले होते. तर त्यांनी ते सगळं बघितलं, पण त्यांना असं वाटलं की ते मी कुठून तरी आणलं असावं. पण त्यांनी मला त्या बाबतीत बरेचसे प्रश्न विचारले की हे कसं काम करतं, काय करतं. तर ते माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला. मग त्यावेळेस सरांनी मला सांगितलं की तू मला नंतर येऊन भेट म्हणून. मग सर त्यावेळेस वेगवेगळ्या गडबडीमध्ये होते आणि कॉम्पिटिशन संपल्यानंतर मग मी त्यांना जाऊन भेटायचं कसं हा प्रश्न होता. तर मला वाटतं त्यांनी तो एक हुक पॉइंट टाकला होता त्यावेळेस. तर ते जेव्हा निघत होते मी त्यांना जाऊन परत सगळी गर्दी सोडून तिथे गेलो की सर तुम्हाला भेटायचं कसं. मग त्यावेळेस मला त्यांनी कार्ड दिलं होतं त्यांचं. तर ते गेल्यानंतर मग त्याच नंतर लगेच माझे इंजिनिअरिंगचे एक्झाम्स वगैरे चालू झाले, म्हणून 1 महिना 2 महिना गॅप पडला. तोपर्यंत मग काही हे नव्हतं. नंतर जसं एक्झाम संपले म्हटलं की आपलं असं अशी एक व्हिजिट झाली होती, तर आपण सरांना भेटून बघूयात काय होतंय पुढे वगैरे. तर मी सरांना फोन केला की सर बोलले की मी आता बिझी आहे, नंतर भेटूयात. असं आमचं थोडंसं खो म्हणा एक 2-3 महिने झालं की आमची भेट झालीच नाही. पण एकदा सर म्हणले की काहीतरी आपण भेटलो होतो आणि हा सतत फोन करतो म्हणून एक थोडं भेटून घ्यात, म्हणून एक आमची भेट झाली आणि याच कंपनीमध्ये झाली होती. तर त्यावेळी त्यांचं एक प्रोजेक्ट चालू होतं कोणतं तरी. तर त्यांनी मला ते ॲज अ ट्रायल म्हणून प्रोजेक्ट दिला की तू हे करू शकतो का. तर ते मी पहिल्यांदा मायक्रो कंट्रोलरवरती इंडस्ट्रीमध्ये एक छोटंसं प्रोजेक्ट केलं जे सरांनी गाईड केलं होतं.
मग ते केल्यानंतर मी त्यांना ते करून दाखवलं. मग तिथून पुढे मग सर हळूहळू मला वेगवेगळे प्रोजेक्ट्स द्यायला चालू झाले, जे मायक्रो कंट्रोलरवर असतील. मग हे करता करता मायक्रो कंट्रोलर हा जेव्हा मला कळला होता, तेव्हा सर्किट्स मी हाताने बनवायचो. नंतर लक्षात आलं की हे नुसते सर्किट हाताने बनवून चालत नाही, ते ऍक्च्युअल प्रिंटेड फॉर्म मध्ये पीसीबीज लागतात आपल्याला. ते सुद्धा मी शोधून शोधून डोंबिवली वगैरे इकडे जाऊन त्याचे कोण बनवतं, कसं बनवतं, चार्जेस काय, हे सगळं शोधून काढलं. नंतर मग ह्याचं ड्रॉइंग बनवायचं कसं, मग पीसीबी डिझायनिंग पण शिकलो होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी मला तेव्हा माहिती होत्या. मग हे सरांबरोबर मी शेअर करणं चालू केलं. मग तेव्हा सर मला छोटे छोटे प्रोजेक्ट द्यायचे, मग त्यांचे काही पीसीबी असतील ते डिझाईन करायचे. असं आमचं कोलॅबरेशन चालू झालं होतं तेव्हा. म्हणजे ते मला शिकवायचे आणि हे करायचे. मग या दरम्यानच्या काळात माझी डिग्री संपली होती, कॉलेज संपलं होतं, आणि 1-2 महिन्याचा पिरियड चालू होता की जॉब शोधायचा सॉफ्टवेअर्समध्ये. सॉफ्टवेअरमध्ये जॉब शोधायचा, मग घरच्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात, तर सगळं चालू असताना आमचं हे पॅरलल चालू होतं. मग सर म्हणाले की तू जोपर्यंत जॉब शोधतोय तोपर्यंत इथे माझ्या इथे जॉईन होऊन जा, आणि जी छोटी मोठी कामं आहेत ती आमची चालू करून जा. म्हटलं ठीक आहे. मग तेव्हा मी या कंपनीमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून जॉईन झालो होतो. साधारणतः त्यांना एम्प्लॉई म्हणजे त्यांना मदतनीसच म्हणू शकतो, की वेगवेगळ्या पद्धतीने जे काही छोटी मोठी कामं अडकली, डिझायनिंग म्हणा, हे म्हणा, ते कम्प्लीट करून द्यायचं. मग असं चालतं चालतं जवळजवळ आमचं वर्षभरावरचं काम चाललं होतं. आणि तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं की तू जॉईन व्हायचंय, पण इथे ॲज अ नोकरी म्हणून जॉईन नाही व्हायचंय, तू स्वतःचा कधी छोटासा का होईना एक उद्योग चालू केला पाहिजे. तर ते माझं बिझनेसचं माझ्या डोक्यात होतंच, पण सरांनी स्वतःहून प्रोत्साहन दिल्यामुळे ते माझं जास्त चार्टअप झालं. मग मी इथे काम करत असताना त्यांचे सगळे फॅसिलिटीज वापरून स्वतःचे काही डेव्हलपमेंट चालू करणं, हे सगळे उद्योग चालू केले होते. आणि तेव्हा सरांनी मग मला गाईड करायला चालू केलं होतं की स्वतःची कंपनी कशी उभी करायची, त्याचं अकाउंटिंग कसं करायचं. कंपनीला नाव ऍक्च्युली माझं त्यांनी सुचवलं होतं त्यावेळेस. तर ते सगळं त्यांनी मला उभा करून दिलं. तिथून पुढे चालू झालं. मग नंतर ते मार्केटिंग कसं असेल, नंतर तुमचे टेक्निकल गोष्टी कशा पाहिजेत, फायनान्स कसं पाहिजे, हे त्यांनी मला गाईड करायला चालू केलं. तर साधारणतः पहिले 1.5 वर्षामध्ये मी इथे राहून काम चालू केलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच चुका झाल्या, मग त्यांनी मला गायडन्स केलं. मग असं कसं 1.5 वर्षानंतर साधारणतः अशी वेळ आली की मला हा टाइम आणि तो टाइम दोन्ही मॅच करणं जमेन असं झालं. कारण मी इथे साधारणतः दिवसभर काम करायचो आणि तिथे संध्याकाळी काम करायचो. तर एक परिस्थिती अशी आली की माझ्या बिझनेसचे ऑर्डर्स वाढायला लागले आणि इथे वेळ देणं कमी पडलं. मग मी तेव्हा जॉब स्विच केला की आता नोकरी नाही करू शकत. मग सरांनी सांगितलं की तू हे आता थांबव आणि फुल टाइम बिझनेस चालू कर. या सगळ्या भानगडीत म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये मी कधी जॉब शोधला नाही, कारण मला हे फील्ड आवडत होतं आणि बिझनेस करायचा होता. मग हे सगळं चालू झाल्यानंतर साधारणतः 1-1.5 वर्ष मी तिकडे स्ट्रगल करत होतो. तर त्याच्यामध्ये बरंच नुकसान झालं, बरेच बाहेर प्रोजेक्ट्स गेले. मग मध्ये बाहेर गेल्यानंतर मग त्यांचे फॉलोअप्स नाही, काही नाही. मग त्याच्यामुळे त्या गोष्टी अडकत गेल्या. मग परत आता हे आपण करतोय ते बरोबर आहे की नाही, ही परिस्थिती यायला लागली. मग परत सरांना भेटलो. सर बोलले की नाही, तू आता अजून शिकण्याच्या फील्डमध्ये आहे ना, इथे तग धरणं हे जास्त गरजेचं आहे. भले नुकसान होईल, पण बिझनेस फील्डमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. म्हणून अजून पेशन्स ठेवून काम करत राहा. मग असं करता करता साधारणतः ओव्हर द पिरियड ऑफ 10 इयर्स त्यांनी मला गाईड करत करत मी आज इथपर्यंत पोहोचलोय की आज माझी इथे स्वतःची एक इंडस्ट्री आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे ऑटोमेटेड असेंब्लीचे लाईन्स आहेत. त्याच्यामध्ये मायक्रो कंट्रोलर्सची कामं तर होतातच, पण हे सगळं जेव्हा रेडी झाल्यानंतर जेव्हा मास प्रोडक्शन असतं, किंवा दिवसाला 1000-5000 सर्किट्स पाहिजे असतात, तर त्यासाठी लागणारे सगळ्या मशिनरीज मी तिथे सेट करू शकलेलो आहे. आणि आता ते करता करता ह्याच कंपनीचं साधारणतः 40% काम सुद्धा तिथे चालतं आणि अजूनही आमचं ट्युनिंग तेवढं चांगलं आहे. असं ही साधारणतः माझी बेसिकली आतापर्यंतची लाईन आहे, टाइम लाईन आहे. कुठे कुठे माल तसा माझा तो माल पूर्ण ऑल ओव्हर इंडिया जातो आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत. डिजिटल क्लॉक्स झाले, प्रोडक्शन डिस्प्ले झाले, डेटा अनालाइज झाले, म्हणजे थोडे हायटेक लेवलवरचे पण सगळ्या गोष्टी आहेत. ते ऑल ओव्हर इंडिया जातात आणि ते तिथेही अजूनही काम चालू आहेत, प्रॉपर या लेवलवरती आहेत आणि करतोय. नंबर मिळू शकेल का? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9423907080 आणि माझी वेबसाईट 9423907080. आणि सध्या मी जे हे काम करतो ते ॲज अ कूल सिस्टीम्स या नावाखाली करतो. आणि तुम्हाला जर प्रोडक्ट्स बघायचे असतील तर वेबसाईट आहे www.coolsystems.com.
ईमेल आय डी काय तुमचा? coolsystems@yahoo.in. विद्यार्थ्यांनी तुम्हाला जरी फोन केला तर तुम्ही गाईड करू शकता. हो, नक्की, कधी. तुमची जर काही गोष्टी चुकल्या तर तुम्ही चुकलेल्या गोष्टी त्यांना सांगितल्या तर त्यामध्ये Right. तुम्ही करा. त्यानंतर तुम्हाला 18 वर्ष लागेल ते कधी 4-5 वर्षात सुद्धा ते बरोबर तुमच्या लेवलला येतील असं तुम्हाला वाटतं का? बरोबर. कारण मी 18 वर्षामध्ये मला हळूहळू कळत गेलं टप्प्याटप्प्यावरती की आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. तर त्यातले काही मी तुम्हाला समरी सांगतो की तुम्हाला सक्सेस होण्यासाठी या फील्डमध्ये काय बेसिक गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर त्या म्हणजे प्रोग्रामिंगमध्ये सी लँग्वेज ती तुम्हाला परफेक्टली आलीच पाहिजे. तर तुम्ही म्हणा की समजा मला प्रोग्रामिंग नाहीच करायचं तर सी लँग्वेज कशाला शिकलं पाहिजे. तर त्याचं रिझन असं आहे की तुमचं लॉजिकल थिंकिंग खूप स्ट्रॉंग होतं. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमचं लॉजिकल थिंकिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर ते स्ट्रॉंग होण्यासाठी सीची तुम्हाला खूप मदत होईल आणि ती सोपी लँग्वेज आहे. त्यामुळे सी आलंच पाहिजे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करताना PCB डिझायनिंग हे आलंच पाहिजे. तर त्याचे पण सॉफ्टवेअर्स असतात ते शिकलं पाहिजे. हे झाल्यानंतर जेव्हा आपण एखादं प्रोडक्टवरती काम करू किंवा हे करू तर प्रत्येकाची चित्रकला काही चांगली नसते. तर आपल्या मनामध्ये काय कन्सेप्ट आहे समोरच्याला समजलं पाहिजे. तर ते मध्ये काहीतरी मीडियम पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक 3D सॉफ्टवेअर डिझायनिंगचं जे काय असेल ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला जे वाटते ते तुम्ही तिथे बनवू शकता आणि ते समोरच्याला प्रेझेंट करू शकता. मग ह्याचं उदाहरण द्यायचं तर एक इन्व्हेंटर म्हणून आहे, दुसरं सॉलिड वर्क्स आहे. हे काही 3D सॉफ्टवेअर्स आहे हे पण तुम्ही शिकले पाहिजेत. या 3 बेसिक गोष्टी तरी तुम्हाला आल्याच पाहिजेत. 3D सॉफ्टवेअर कंपल्सरी आहेच का? कंपल्सरीच आहे. कारण त्याचं कम्युनिकेशन फार चांगलं होतं. मिसअंडरस्टँडिंग कमी होतात. तुम्हाला जे वाटते तुम्ही चांगलं प्रेझेंट करू शकता आणि स्वतःला चुकाही त्यातले समजू शकतात असं. मेकॅनिकल म्हणजे काय नॉलेज आवश्यक आहे? मेकॅनिकलमध्ये तुमचं बेसिक ड्रॉइंग नॉलेज की प्रत्येक व्ह्यूज काय असतात, म्हणजे कोणत्या एखादी वस्तू पण बघताना कोणत्या पद्धतीने बघतोय. जशीच्या तशी मला उतरवायची असेल तर थोडंसं टेक्निकल नॉलेज त्याला काय पाहिजे की मी कोणत्या दिशेने बघतोय, त्याचं एक व्ह्यू म्हणतात त्याला साधारणतः. तर ते कसे दिसतात मग ते मी जनरेट करण्यासाठी त्यात बेसिक काय टेक्निकल नॉलेज पाहिजे ते थोडंसं बेसिक केलं की तुम्ही एक्सपेरिमेंट करून त्यात वर्कआउट करू शकतात असं. मेकॅनिकल मध्ये काही मशिनरी वगैरे काही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे का? हा, मग त्याच्यामध्ये जर मशिनरीज मध्ये तुम्हाला ना लेथ आणि एक VMC ह्या 2 गोष्टींबद्दल तुम्ही जास्त माहिती घेतलीत ना तर तुमचं एक खूप मोठं फील्ड ओपन अप होऊन जातं. कारण मी त्याही क्षेत्रात सध्या काम करतो. तर तुम्हाला लेथ आणि VMC म्हणजे व्हर्टिकल मशीनिंग सेंटर असतं. तर त्याच्यामध्ये कसं असतं एक तुम्हाला मॉडेल त्या मशीनमध्ये फिट करावं लागतं. ते तसं बनवतं. मग ते मॉडेल फिट करण्यासाठी ते सगळं सॉफ्टवेअरमध्येच तुम्हाला बनावं लागतं. त्यासाठी हे सॉफ्टवेअर्स गरजेचे असतात. सॉलिड वर्क्स म्हणा, इन्व्हेंटर म्हणा, त्यात तुम्हाला 3D पूर्ण डिझाईन झालं ते तर तुम्ही मशिनिंगसाठी देऊ शकतात. मग ते मशीन्स कसे काम करतात याची बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही हे मॉडेल बनवलं तर ते बरोबर आहे की नाही हे पहिले चेक केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 3D प्रिंटिंगचं नॉलेज पाहिजे थोडंफार की त्या मशीन्स कशा काम करतात, कमीत कमी वेळात कसं करता येईल, त्यांना कोणत्या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या फाईल्स लागतात, ह्या बेसिक गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे पूर्ण इंजिनियर होण्यासाठी तुम्ही जे सांगितलं PC यायला पाहिजे, एम्बेडेड यायला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर याचा उपयोग आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेकॅनिकल मध्ये तुम्ही सांगितलं की सॉलिड वर्क्स हे यायलाच पाहिजे. तसे बेसिक मशीनरी ड्रिल मशीन, कटिंग मशीन त्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे, बघितल्या पाहिजे. ऍटलीस्ट बघितल्या तरी बरोबर, ते तर आहे. बरोबर आहे. आणि बाकी इलेक्ट्रिकल मध्ये काही नॉलेजची आवश्यकता आहे का? इलेक्ट्रिकल नॉलेज पाहिजेच आहे. कारण हे सगळं तुमचं जे ड्रायव्हन होतं मेकॅनिकल या सगळे मशीन्स म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा त्यांना बेसिक सोर्स इलेक्ट्रिकल आहे. त्यासाठी तुम्हाला MCBs काय असतात, वायर्सचे गेजेस काय असतात, करंट रेटिंग्स काय असतात, त्याचे सर्किट्स कसे असतात, सिरीज पॅरलल, या गोष्टी पण इलेक्ट्रिकलच्या समजल्या पाहिजेत, वर्कआउट केले पाहिजेत. त्यात काही ना साधं स्विच कसं जोडायचं हे पण माहीत नसतं. पण या फार बेसिक गोष्टी, त्यामुळे इलेक्ट्रिकल तर मस्ट आहे. त्यातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजणं फार गरजेचं आहे. तुमच्या डोक्यात एखाद्या प्रॉडक्टची जर कल्पना आली तर ती पूर्ण कल्पना करून मार्केटमध्ये टाकण्यासाठी लागणाऱ्या काय काय गोष्टी आवश्यक प्रॉडक्ट एखादं कोणातरी डोक्यात इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. इनोव्हेटिव्ह आयडिया तुमचा इलेक्ट्रॉनिक्स आहेच, पण अजून दुसऱ्या गोष्टीचं काय काय गोष्टी आवश्यक असतात प्रॉडक्ट बनवण्यासाठी कोणाला? तसं प्रोडक्ट बनवायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्याच फील्डचं थोडं का होईना. पहिलं काय लागेल? सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक 3D सॉफ्टवेअर लागेल जेणेकरून तुमचं इमॅजिनेशन जे आहे ते तुम्ही कधी प्रेझेंट करू शकता. पहिलं तुम्हाला Solid तुमच्या डोक्याचा बिझनेस काढायचा असेल
आणि तुम्हाला जर ती आयडिया करायचं तुम्हाला पहिलं 3D सॉफ्टवेअर लागणार. 3D सॉफ्टवेअर लागणार आहे. त्याच्यात त्याच्यात मास्टरीच पाहिजे असं म्हणतात. मास्टरीच पाहिजे, उलट ते असेल तर सगळ्यात चांगलं आहे, कारण त्याने तुम्हाला बऱ्याच गोष्टी कव्हर अप करता येतात. नंबर वन आपल्याला 3D सॉफ्टवेअर आलं पाहिजे. बरोबर. दुसरं काय पाहिजे? दुसरं मग त्याच्यानंतर आपल्या त्या साधारणतः वरचा ढाचा तयार झाला की प्रोडक्टचं आपल्याला कसं पाहिजे हे झाल्यानंतर भाषा करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग करतो. मग आता हेच मॅन्युफॅक्चरिंग ओके, आता तुम्ही जे प्रोडक्ट डिसाईड करताय ते कोणत्या पद्धतीने तुम्ही डिझाईन झाल्यानंतर ते कशामध्ये बनवणार आहात, म्हणजे कोणत्या मटेरियलमध्ये बनवणार त्याचं थोडंफार नॉलेज पाहिजे. तुम्ही मेटलमध्ये बनवणार आहात, प्लास्टिकमध्ये बनवणार आहात, मग त्या हिशोबाने तुमचं डिसिजन असेल. समजा तुम्ही मेटलमध्ये बनवायला चालू केलं तर शीट मेटल्स कसे असतात, त्याच्यापासून कसे बॉक्स बनवतात, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या शिकल्या पाहिजेत. मग त्यात तुमचं लेझर कटिंगच्या मशीन्स असतात, बेंडिंग्स असतात, मग त्याच्यासाठी लागणारे ड्रॉइंग्स पण त्या 3D सॉलिड वर्क्समध्येच तयार होतात. जेणेकरून तुम्ही त्या फाईल्स दिले की तुमचं तिकडनं प्रोडक्ट बनवून येऊ शकतो वेंडरकडनं. असं आहे. थोडक्यात ते प्रॉडक्ट तुमच्या डोक्यात नुसतं येऊन फायदा नाही, कॉम्प्युटरवर जाऊन पण फायदा नाही. त्याच्या पुढे ते नक्की Process. मेकॅनिकली कसं बनेल राईट, आणि कोणत्या मशीन कडनं बनेल त्याच्या माहिती तरी माहिती पाहिजे. नॉलेज नाही आलं बरोबर, तू करेल कोणाकडनं राईट राईट राईट. आपण असं म्हणता येईल का ती करणाऱ्या माणसांची पण यादी आपल्याला माहिती पाहिजे. पाहिजे, ती महत्वाची आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही, तर ते वेंडर्स असतात वेगवेगळे, तर त्यांना काय माहिती लागते, काही डेटा लागतो, तो तयार करण्याची कपॅसिटी आपल्याकडे पाहिजे. आणि जवळजवळ 80% काम हे सॉलिड वर्क्समध्ये होतं, त्यामुळे ते तुम्हाला त्यात एक्सपर्टायझीस पाहिजे. म्हणजे शीट म्हणजे मेटल्सचं काम, प्लास्टिकचे डाय मोल्डिंग असतात त्याचे काम, ते सगळेचे डिझाईन या सॉफ्टवेअरमध्ये करता येतात. असं आहे. थोडक्यात हे सगळं काम मेकॅनिकलच दिसतंय मला तर. हे झालं. म्हणजे प्रॉडक्ट बनवायचं असेल तर त्यात मेकॅनिकलचं पर्सेंटेज किती आहे? मेकॅनिकलचं पर्सेंटेज साधारणतः 80% असतं. म्हणजे आपण जर इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये काम करू म्हटलं तरी ते फक्त आतलं एक जस्ट हार्ट एवढं काम असतं. पूर्ण बॉडी ही 80% असते, ती मेकॅनिकलीच बनवावी लागते. त्यात मेकॅनिकल तुमचं नॉलेज आणि एक व्ह्यू पाहिजे की आपण गेसिंग पाहिजे की ते कसं दिसतं, इमॅजिन करता आलं पाहिजे आणि ते आपल्याला उतरवताही आलं पाहिजे. असं आहे. म्हणजे जरी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असते ते स्वतंत्ररित्या कोणता इलेक्ट्रॉनिकचा बिझनेस करू शकतात का प्रॉडक्ट नसेल बनवायचं तर काय आहे का? तसं मग ते एक्सपोजर जास्त राहणार नाही, फक्त जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स पकडलं तर. तुम्हाला पर्यायच राहत नाही असं म्हणता येईल. हो, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर स्वतंत्ररित्या काही करू शकतच नाही तसं नाही. म्हणणं आहे का? नाहीच करू शकत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर फक्त स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही, आणि आताच्या फील्डमध्ये नाहीच. कारण आता AI टेक्नॉलॉजी येते, स्मार्ट येते, सगळं येत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर्स पाहिजेच. त्याच्यानंतर हे कशात तरी बसायचं, ते दिसायला डोळ्यांना चांगलं वाटलं पाहिजे, त्यासाठी मेकॅनिकल ह्या गोष्टी गरजेच्या असतात. इलेक्ट्रॉनिक्स ते फक्त चालण्यापुरत्याच्या पार्टपर्यंत येतात. या सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र चालत आहेत, पण त्याच्यासाठी तुमचा स्मार्टनेस किती तुम्ही दाखवू शकताय, म्हणजे सॉफ्टवेअर झालं नंतर ते तुम्हाला किती आकर्षक वाटतंय ग्राहकांना, त्यासाठी मेकॅनिकल डिझाईन झाले. पॅकेजिंगसाठी अजून एक सॉफ्टवेअर सांगायचं तर कोरल ड्रॉ सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे, जे तुम्हाला डिझायनिंगसाठी, म्हणजे पॅकेजिंग डिझाईन म्हणा, बॉक्स डिझायनिंग म्हणा, त्यासाठी ते लागू शकतं. ते एक सॉफ्टवेअर आहे. बरं, आपण जर प्रॉडक्ट बनवलं तरी त्याच्यासाठी 50% भाग आहे, पण उरलेला जो भाग आहे त्यासाठी आपल्याला ऑर्डर मिळाला पाहिजे. हो, ऑर्डर मिळण्यासाठी काय करावं लागतं? ऑर्डर मिळण्यासाठी तर पहिल्या सगळ्यांच्या मनामध्ये शब्द असतो तो मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे आपलं प्रोडक्ट पोहोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. त्याचे वेगवेगळे आता नवीन नवीन जे माध्यम आहेत त्याच्यानुसार आपण पोहोचू शकतो. पण मी जेव्हा चालू केलं तेव्हा मला एवढा मॅनपॉवर माझ्याकडे नव्हती किंवा माझी तेवढी क्षमता नव्हती, म्हणून मी एक ऑनलाईन सर्व्हिसेस भरपूर आता अवेलेबल आहेत. तर इंडिया मार्ट म्हणून मी सबस्क्राईब केलं होतं, त्याच्यावरनं माझे प्रोडक्ट वेगवेगळ्या ठिकाणी पोचायला लागले ॲज अ वेबसाईट टाईपमध्ये. मग तिथून ऑल ओव्हर इंडिया रीच वाढत गेलं माझा. मग ह्याच्या व्यतिरिक्त मग हे सगळे आता ते एक वेगळी फील्ड आहे, तर ते सुद्धा एक प्रकारचं सॉफ्टवेअरच आहे. ते पण तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे की तुम्ही तुमचे प्रोडक्ट टाकायचे कसे, मग टाकायचे असेल तर आपल्या प्रोडक्टची फोटोग्राफी आपल्याला करता आली पाहिजे, त्याची माहिती लिहिता आली पाहिजे, त्याचे कॅटलॉग्स डिझाईन करता आले पाहिजेत. हे अजून एक वेगळं फील्ड तयार होतं त्याच्यामध्ये. तेवढाच जेवढा 50% भाग बनवणार आहे तेवढाच 50% भाग आपल्याला ऑर्डर आणणं आहे. हो, नक्कीच ऑर्डर जर आले नाही तर आपण बनवू पण शकत नाही. बनवू शकत नाही. आलेच पाहिजे तर तुम्ही बनवू शकता. बरोबर बरोबर. त्या वेबसाईट वेगवेगळ्या बनवून. सोशल मीडिया आता काही उपयोगी आहे का? सोशल मीडिया तर फार उपयोगी आहे, कारण तुम्ही नसं फेसबुक, इंस्टाग्राम जरी ओपन केलं प्रत्येक 2 याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग असते, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट सेलिंग असतं. त्यामुळे ती एक कॉम्पिटेटिव्ह फील्ड आहे, तिथे काम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे.
असं. पूर्वी तुम्ही सुरू केले तेव्हा नक्की कसे का विकत होते माल आणि आता कसे विकतात? पूर्वी मी फक्त ते ऑनलाईन ऑर्डर्स यायचे इंडिया मार्टवरनं, तर मी मॅन्युफॅक्चर करून कुरिअर मध्ये सेल आउट करायचं. त्याला भेटायचे का प्रत्यक्ष जाऊन? नाही, कधीच नाही. मी अजूनपर्यंत एकही कस्टमरला प्रत्यक्ष भेटलेलं नाही, तरी माझा ऑल ओव्हर इंडिया मटेरियल सप्लाय झालेला आहे. म्हणजे इथे तुमचा ऍक्च्युअल प्रेझेन्स पेक्षा तुमचा डिजिटल प्रेझेन्स जास्त गरजेचा आहे, की तुम्ही डिजिटली किती आहेत. मग त्याच्यात सोशल मीडिया हा सगळ्यात जास्त काम करतो, कारण आजकाल कोणी सर्च केलं की तुमचं गुगलवरती येतं, पण तुम्ही किती ठिकाणी आहेत त्या प्रेझेन्सनुसार एक समोरच्याला कॉन्फिडन्स बनतो की ही व्यक्ती जेन्युअनली इथे प्रेझेंट आहे आणि काहीतरी चांगलं काम करते, तर ते तुमच्याकडे अप्रोच होऊ शकतात. ते नुसतं एक फक्त मार्केटिंगचं एक वेबसाईट बनवून पण उपयोग नाही, त्याच्यावर क्रॉस चेक केलं जातं अजून की ही फील्ड खरंच आहे का, इथे आहे का, त्यांचं सोशली सगळ्यांचे रेटिंग्स कसे, आजकाल रेटिंग्स असतात स्टार रेटिंग्स वगैरे, ते कसं हे सगळं चेक केलं जातं. मग कुठून तरी आसाममधनं आपल्याला एखादी ऑर्डर प्लेस करते, त्यांना तो विश्वास बनतो. त्यासाठी डिजिटली प्रेझेन्स आणि त्याच्यावरती काम करणं हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं काम आहे. ते शिकायला पाहिजे म्हणून ते तर तुमचं भरपूर सध्या तर ते जास्त गरजेचं आहे शिकण्यासाठी. आणि तुम्ही टेक्निकली चालू केलं ना, की टेक्निकली शिकणं चालू झाल्यानंतर हे पुढचं मार्केटिंगचं नॉलेज पण आपल्याला असणं गरजेचं आहे. तिथे आपण असा विचार नाही करू शकत की त्यासाठी आपण कोणतरी माणसं ठेवू किंवा एजन्सी हायर करू, पण त्याचं जरी तुम्ही एजन्सी हायर केली मोठ्या लेवलवरती गेल्यानंतर, पण त्याचं बेसिक नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यामुळे डिजिटली मार्केटिंग कसं करायचं हे सुद्धा आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. असं. ओके, धन्यवाद सचिन तू तुम्ही दिलेल्या बहुमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. Thank फक्त you. याची जे तुम्ही आज जे बोलले त्याची आम्हाला काही चेकलिस्ट देऊ शकाल का नंतर, की हो. पूर्ण इंजिनियर बनण्यासाठी एवढ्या एवढ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि या गोष्टी शिकल्याचा फायदा होतो, अशा काही तुमच्या गोष्टी आहेत त्या आम्हाला पोस्ट करा. नक्की. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.